बदलापूर प्रमाणेच 8 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसात चिमुकलींवर अत्याचाराच्या 11 घटना। 10 वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येनं कोल्हापूरही हादरलं। बदलापूर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कान उघडणी। एफआयआर दाखल करायला दिरंगाई झाल्याबद्दल संताप व्यक्त। प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचा इशारा। लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणामध्ये आरोपीला 2 महिन्यात फाशीची शिक्षा। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंसह विरोधकांचा हल्लाबोल। शिक्षा 2 वर्षांनी झाल्याचं समोर। बदलापूरच्या घटनेमध्ये राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्री सुद्धा विकृतच। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर कडाडून टीका। आधी बहिणींना सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा, केला हल्ला। साताऱ्यातील आश्रमात मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघड। अनाथ तरुणीच्या तक्रारीनंतर आश्रम चालक महिला आणि तिच्या प्रियकराला अटक। Z+ सुरक्षा म्हणजे माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते। केंद्राच्या सुरक्षेवर शरद पवारांनी व्यक्त केला संशय। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह कायम। किमान भिंतींच्या आड तरी चेहरा जाहीर करा। ठाकरेंची पवार काँग्रेसकडे मागणी। सूत्रांची माहिती। समरजित घाटगे आणि भाजपच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब। सर्व सोशल मीडिया ॲप्सवरून भाजपचं कमळ चिन्ह हटवलं। चंद्रपुरात राज ठाकरेंची बैठक संपताच मनसेच्या 2 गटात हाणामारी। मनसेकडून सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर होताच चंद्रप्रकाश बोरकरांचे समर्थक आक्रमक। लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटमधून बँकांनी पैसे कट करू नयेत, अजित पवारांची सूचना। लाडक्या बहिणींसाठी राष्ट्रवादीकडून हेल्पलाईन नंबर जारी। अडचणींचं होणार निराकरण। एकनाथ खडसे भाजपमध्ये की अजूनही राष्ट्रवादीतच संभ्रम कायम। 25 ऑगस्टच्या पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्यात खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का, याची चर्चा रंगली। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर माडचा संप अखेर मागं। बैठकीत माडच्या अनेक मागण्या मान्य। सीबी अदानी प्रकरणामध्ये ईडीनं कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक। मुंबईमध्ये ईडी कार्यालयावर धडक मोर्चा। आंदोलनानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली, पण आंदोलनानंतर ठाम असलेल्या विद्यार्थ्यांची धरपकड। पेटती काडी पेट्रोल सांडलेल्या जमिनीवरती टाकल्यानं उडाला आगीचा भडका। आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधली घटना। आगीत अनेक दुकानांची राख। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।